मॉर्निंग. कसे सगळेजण? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर चला, तर मी माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. आणि काय होतं, सगळ्याला सकाळी खूप जास्त घाई असते लेडीजला, का तर सगळ्यांना नवऱ्याला जायचं असतं, मुलांना जायचं असतं, त्यांचा टिफिन वगैरे, त्यांचा चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं काही द्यायचं असतं. आणि हे सगळं काही टायमात होईल पाहिजे, नाहीतर टायमात जर झालं नाही तर मग सगळी गडबड होऊन जाते, गोंधळ होऊन जातो. आणि जर कुणाला बरोबर त्याच टायमाला जर जायचं असतं आणि जर झालं नाही तर मग एक दिवशी असं की घरचे उपाशी जातात किंवा टिफिन न घेता जातात. आणि बऱ्याच जणीसोबत असं सुद्धा होत असेल की आज जेवण बनलं नाही, त्याच्यासाठी तसेच गेले, असं सुद्धा होत असेल. तर तुमचीसुद्धा अशी धावपळ जर होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला मी माझं रुटीन सांगणार आहे की मी कशा पद्धतीने करते. अर्थात तुम्हीसुद्धा तसं करू शकताय. तर चला, तर मग आज सकाळचं मॉर्निंग रुटीन सुरू झालेलं आहे. आणि काही गोष्टी मी काय करते, रात्री करते, जेणेकरून त्या गोष्टीची सकाळी गडबड होणार नाही. मेन म्हणजे की आपलं किचन रात्री स्वच्छ करून झोपायचं आहे आपल्याला. जसं की भांडे वगैरे घासायचं, किचन साफ करायचं, हे सगळं रात्री करायचं आहे. जर तुमच्या किचनवर सकाळी पसारा असेल किंवा भांडे असतील खरकटे, तर तुमचं पटकन काम आवरणार नाही. त्याच्यासाठी रात्री किती जरी उशीर झाला तरी भांडे घासायचे आहेत, किचन साफ करायचं आहे आणि नंतर झोपायचं आहे. हे सगळ्यात मेन महत्त्वाचं काम आहे. का तर जर किचन स्वच्छ असलं ना तर सगळे कामं असे वाटतात की पटापट सगळे कामं होणार आहेत. का तर जिकडे तिकडे आपल्या किचनवर पसारा नसतो आणि बाकीच्या काही गोष्टी आपल्याला जे ठेवायच्या असतात, भाजी म्हणा, हे म्हणा, ते सगळं किचन मोकळं असल्यामुळे ते पटापट आपण ठेवू शकतो. आणि जर भांडे घासून जर स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं ना तर त्यात खूप जास्त वेळ जातो आणि किचन वगैरे वल्लं होतं आणि मग चिकचिक सगळे होऊन जाते, त्याच्यासाठी गडबड होती. त्याच्यासाठी मेन महत्त्वाचं आहे की रात्री किचन साफ करायचं, ठीक आहे. आणि जर तुम्हाला कोणती भाजी बनवायची आहे हे रात्री तुम्ही ठरवायचं, सकाळी कधीही ठरवायचं नाही की भाजी आता कोणती बनवायची आहे. तर रात्री भाजी जी बनवायची आहे ती रात्री तुम्ही साफ करून ठेवायची आहे. कोणतीही भाजी असो रात्री साफ करायची आणि नंतर झोपायचं, जेणेकरून सकाळी फक्त तुम्हाला भाजीला तडका द्यायचं हेच बाकी राहणार आहे की अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट जे काही तुम्ही टाकत असाल ते मसाला टाकायचा आहे आणि भाजी त्याच्यामध्ये व्यवस्थित धुवून वगैरे टाकायची आहे, जेणेकरून तुमची भाजी झटपट होते. आणि एवढंच की बरेच जण असं सुद्धा करतात की गव्हाचं पीठ रात्रीच्याला मळून ठेवतात आणि सकाळी चपात्या करतात. तर हे सगळ्यात चुकीचं आहे. कधीही पीठ मळून ठेवायचं तर करायचं नाही आहे. आणि आपण काय करतो, 5 ते 10 मिनटं वाचवण्यासाठी रात्री पीठ मळतात आणि सकाळी मग चपात्या वगैरे बनवतात. तर किती जर व्यवस्थित पीठ ठेवलं ना, डब्यामध्ये ठेवा, प्लास्टिकच्या थैलीमध्ये ठेवा किंवा तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल पीठ ठेवण्यासाठी त्यात जर ठेवतात असाल ना, तरीसुद्धा काय होतं, किती जर व्यवस्थित ठेवलं ना तर थोडंसं पीठ काळसर पडतं, म्हणजे पडतंच. व्यवस्थित जसं पहिलं मळलं होतं तसं राहत नाही पीठ आणि थोडंसं कडक होतं. परत भले आपण तेल लावून सकाळी मळतो आणि परत चपात्या करतो तरीसुद्धा त्या चपात्या चांगल्या होत नाहीत. मुलांच्या डब्याला म्हणा किंवा तुमच्या नवऱ्याच्या डब्याला वगैरे देत जरी असाल तुम्ही चपात्या, तरी काय होतं, त्या चपात्या थंड झाल्यानंतर खाण्याची बिलकुल इच्छा होत नाही आहे. त्याच्यासाठी कधीही पीठ मळून ठेवायचं नाही. सकाळी 5 ते 10 मिनटं आधी उठा आणि पीठ मळूनच चपात्या बनवा, ठीक आहे. मी त्या कधीही पीठ मळून ठेवत नाही आहे. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे की भाज्या, कोणतीही भाजी जर तुम्हाला सकाळी बनवायची आहे ना तर ही रात्री ठरवायची की तुम्हाला सकाळी भाजी कोणती बनवायची, जेणेकरून ती भाजी रात्री तुम्ही साफ करून ठेवायची आणि सकाळी भाजी फक्त फोडणी द्यायची आहे. जेणेकरून काय होतं, बराचसा आपला टाईम वाचतो आणि सकाळी झटपट सगळे कामं होतात. सगळं काही आपलं व्यवस्थित नीट केलेलं असते, फक्त आपण फोडणी देतो आणि पटापट सगळे कामं आवरतात. माझंसुद्धा तसंच आहे. आता समजा मला गाजराचा हलवा बनवायचा होता सकाळी, तर मी रात्री गाजर खिसून ठेवले, जेणेकरून मी पटापट हलवा बनवला, जास्त वेळ लागला नाही. आणि जर आता गाजर खिसून जर हलवा बनवायचा असतं तर बराचसा वेळ माझा त्याच्यात गेला असा खिसायला आणि करायला. तर आता हे सगळं माझं थोडंसं काम आवरलेलं आहे. ही भाजी मला घेवड्याची शेंग बनवायची होती, तीसुद्धा मी रात्रीच्याला साफ करून ठेवली आणि आता सकाळी फक्त फोडणी द्यायची आहे. आता बघितलं नाही, ह्यालासुद्धा किती वेळ कमी झाला माझा. नसतं आत्ता जर नीट करून बनवायची असते तर किती वेळ लागला असता मला, बराच वेळ लागला असता. तर अशा गोष्टी आहेत जी तुम्हीसुद्धा रात्री करून ठेवायच्यात आणि ज्या रात्री करायच्या त्या रात्रीच करायच्या, ज्या सकाळी करायच्या त्या सकाळीच करायच्या. जसं की पीठ मळायचं हे सकाळी करायचं, भाज्या रात्री नीट करून ठेवायच्या. हे सुद्धा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. जर तुम्ही करत नसाल तर नक्की ट्राय करून बघा. आणि जेवण बनवताना तुमची गडबडसुद्धा होणार नाही. सगळं काही व्यवस्थित तुम्ही भाज्यामध्ये टाकचाल आणि बनवचाल. आणि शिवाय गडबडीमध्ये ना मग काहीतरी राहून जातं, हळद कमी पडते किंवा मीठ कमी पडतं किंवा जास्त पडतं, हे असं होऊन जातं. बऱ्याच जणांसोबत होतं असं की कधी खारट भाजी झाली, कधी मीठच नाही आहे. तर असं सुद्धा होणार नाही. जर तुमचं मन शांत असेल तर तुम्ही शांतपणे जेवण सगळं बनवू शकताल. आणि गडबडीत म्हणलं ना काही होती चूक, तर हे सुद्धा तुमचं कमी होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हे बाकीचे काही कामं ते रात्री करून ठेवायचे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सकाळी अजून परत काय करायचं आहे, भाजी बनवायच्या आधी तुम्ही सगळ्यात पहिलं किचनमध्ये आल्यानंतर जे काय करत असाल ते तुम्ही करायचं आहे. आणि किचनमध्ये आल्यानंतर तुम्हाला पीठ मळून ठेवायचं आहे. जर स्वयंपाक करायला सुरुवात केली असेल तर, तुम्ही नाश्ता वगैरे काय करत असाल तर तुम्ही करू शकताय. पण भाजी चपाती जर करत असाल तर पहिल्यांदा पीठ मळायचं आहे आणि नंतर मग भाजीला फोडणी द्यायची.
असं करायचं आहे, जेणेकरून भाजीला फोडणी देईपर्यंत तुमचं 5 ते 10 मिनटं म्हणा किंवा 15 मिनटं काहीतरी जेवढं टाईम लागत असेल तेवढ्या टायमात पीठ व्यवस्थित मुरतं आणि नंतर मग तुम्ही चपात्या बनवू शकताय. तोपर्यंत तुमची भाजीसुद्धा शिजत येते मग. आणि मग गरम गरम सगळेजण भाजी तयार झाली की चपात्या बनवल्या की आपण त्यांना खायला देऊ शकतो, जेणेकरून गरम गरम जेवण खाऊ शकतात. आणि जर बरेच जण असं सुद्धा करत असतील की आधी चपात्या करत असतील आणि नंतर मग भाजी बनवत असतील, तर काय होतं मग त्या टायमामध्ये चपात्या थंड होऊन जातात आणि नंतर भाजीची वाट बघत बसावं लागतं की भाजी कधी होईल आणि नंतर आम्ही जेवण करू. तर असं उलटं फुलटं कधीही करायचं नाही, आधी भाजी बनवायची आणि नंतर चपात्या बनवायच्या, जेणेकरून तुम्ही लाटल्या चपात्या तुमच्या जेवढ्या होतील तेवढ्या चपात्या तुम्ही बनवून पटापट गरम गरम चपात्या देऊ शकताय. आणि चपातीची हळूहळू स्पीडसुद्धा आपली आता लेडीजला सगळ्यांना पटापट चपात्या येतात, कुणालाही सांगायची गरज नाही की हळूहळू करत असतील. आणि जे नवीनच असतील करायला सुरुवात केली असतील त्यांचं तर हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर ते व्यवस्थित होतीलच म्हणा. तर असं आहे. तर माझंसुद्धा स्नेहा आणि सचिन दोघंजण सोबत जेवायला बसतात, तर मी दोघांना पटापट चपात्या शेकून देते, तर दोघंजण सोबत जेवण करतात. स्वप्नील तर नंतर करतो म्हणा, पण ते दोघेजण पटापट जेवण करतात आणि माझेसुद्धा कामं असे झटपट होतात. आणि सकाळचं मॉर्निंग रुटीन जर व्यवस्थित असलं ना तर पूर्ण दिवस खूप छान आणि मस्त जातो म्हणजे सगळे काम आपले टायमात होतात, पटापट होतात आणि बराच वेळ आपल्यालासुद्धा भेटतो. नसतं बऱ्याच जणांचं असं असतं की पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही कामच करत राहतो आणि स्वतःसाठी काहीही वेळ भेटत नाही. तर जर तुमचं मॉर्निंग रुटीन चांगलं नसेल तर तुम्हाला पूर्ण दिवस कामच करावं लागतील किंवा तुमच्यासाठी वेळ भेटणार नाही. काय होतं मग सकाळी उशीर झाला की मग सगळे कामं उशिरावर जातात आणि मग सकाळी वेळच भेटत नाही बाकी दुसरे काही कामं करायला. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण असं नाही की जबरदस्तीनं करतो, ही नाही, सगळ्या गोष्टी आनंदाने करतो, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यासुद्धा पाहिजेत. तर चला मग पटापट बोलता माझेसुद्धा बरेचसे कामं झालेले आहेत. आता मला चपात्याचं पीठ मळून ठेवले, मी चपात्या बनवायच्यात, भाजी तयार झालेली आहे. आणि जर आपण सगळ्या गोष्टी निवांतपणे आनंदाने जर केल्या ना तर ती खूप छानसुद्धा बनतात आणि चविष्टसुद्धा बनतात. स्वयंपाकमध्ये सुद्धा म्हणा, जर चांगलं मनाने जर बनवल्या ना, आनंदी मनाने बनवलं की जेवण खूप छान आणि चविष्ट होतं. तर हे सुद्धा तुम्हालासुद्धा माहीत असेल. तर चला माझी भाजी मी तुम्हाला जवळून दाखवते, किती मस्त झालेली आहे, झटपट झालेली आहे. आणि मला आणखीन एक भाजी करावं लागेल, दररोज 2 भाज्या होतातच, का तर टिफिनला एक सुकी भाजी नंतर एक पातळ भाजी असं होतं. आणि आता मी ही भाजी केलेली आहे, आणखी मला एक भाजी करायची ती नंतर करेन आणि शिवाय मला आणखीन काय बनवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर आता चपात्या बनवते, ज्याने कोणते दोघं पटापट जेवतील, भाजी 5 मिनिटात शिजून जाते. कमी गॅसवर कधीही भाजी शिजवते मी, कधी फास्ट गॅसवर भाजी शिजवते आणि भाजी पटकन शिजतेसुद्धा आणि खूप चविष्टसुद्धा लागते. फास्ट गॅसवर काय होतं, बार मग पाणी बघावं लागतं, पाणी ओतायला लागतं, करपती, ही असं काही टेन्शन राहत नाही. कमी गॅस करायचा आणि झाकून ठेवायच्या वाफेमध्ये भाजी 5 ते 10 मिनिटात कोणतीही भाजी तयार होते. आणि बघू शकता किती मस्त झालेली आहे माझी सुकी भाजी तयार. तर आणखीन मला तर भाजी पातळ बनवायची आहे, पण मी आता बनवते माझ्यासाठी एक ठेचा. आणि ठेचा म्हटलं ना माझ्या तोंडाला पाणी सुटतं, मला ठेचा खूप आवडतो. एवढंच की फक्त मिरच्या तिखट जास्त नसायला पाहिजेत. आता मिरच्या भाजून घेतल्यात, तरी मी थोडंसं मीठ आणि लसूण टाकला आहे, व्यवस्थित मी ग्लासाने वाटत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कधीही ठेचा तयार करायचा नाही, असंच करायचं आहे, जेणेकरून खूप चविष्ट आणि खूप छान लागतो. आणि बाजरीच्या भाकरीसोबत जर खायला म्हटलं तर एकच नंबर. तुम्ही ट्राय नक्की करा आणि जवळून बघू शकता किती मस्त दिसतंय. चला मग माझे सगळे कामं झालेले आहेत आणि आता सुद्धा मी गॅलरीमध्ये उभा आहे. तुम्हाला वातावरण दाखवायचं बाहेरचं, इतकं थंड वातावरण सुटलं, इतकी थंड हवा सुटलेली आहे. आणि काय होतं ह्या थंडीमध्येच ना माणसाचं खूप जुनं असलेलं दुखणं सुद्धा माघारी येतं आणि हातपाय वगैरे दुखायला लागतात. जर तुमचं सुद्धा दुखत असतील ना तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या, गरम वस्तू खाण्याचे प्रयत्न करा, चहा वगैरे प्या, पण जास्त साखर न टाकता. आणि दुसरी गोष्ट, बाजरीची भाकरी सुद्धा खा, बाजरीची भाकरी सुद्धा खूप गरम असते. तर तुम्ही जर ज्वारीची भाकरी खात असाल तर थंडीमध्ये बाजरी खायला सुरुवात करा, ठीक आहे. आणि चला तुम्हाला पहिलं वातावरण दाखवते. तर वातावरण बघू शकता एकदम थंडगार आहे, पाऊस सुद्धा पडायला लागलेला आहे. तर असं वातावरण झालेलं आहे आमच्यातलं. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. अर्धा तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका. भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.